ही गर्द वनराई आणि हा झुरमुर झुरमुर असा पाऊस. खरं तर आत्ता मोठी सर येऊन गेले, पण जरा आता पाऊस कमी झाल्यानंतर मी कॅमेरा माझा मोबाईल बाहेर काढला आहे आणि मी आता तुम्हाला आज दाखवणार आहे ते आमचं आहे काजरघाटी इथलं श्री महालक्ष्मी मंदिर. फार जुनं देवस्थान आहे आणि ग्रामस्थांनी खूप मेहनतीनं या देवस्थानाचा जीर्णोद्धार केलेला आहे. या जीर्णोद्धाराची इथे पाटी आहे. आधी पहिली कमान दाखवतो मी तुम्हाला. श्री महालक्ष्मी देवस्थान, पोमेंडी खुर्द, काजरघाटी, तालुका जिल्हा रत्नागिरी. याच्यामध्ये महाकाली, व्याघ्रांबरी, महासरस्वती आणि श्री भराडीन अशा देवता विराजमान असतात. आणि हा आपण जर का बघितलं तर या इथे देणगीदारांची नावं वगैरे सगळी दिलेली आहेत. पावरी म्हणून आहेत देणगीदार. त्याचप्रमाणे या ठिकाणी इथे मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आणि कलशारोहण समारंभ जगद्गुरू विद्या नृसिंह भारती शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांच्या हस्ते संपन्न झाला असे या ठिकाणी नोंदलेलं आहे. आता आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करणार आहोत. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आता आजकाल, पूर्वी या देवळापर्यंत गाड्या येत नव्हत्या, तर गाड्या आता अगदी मंदिरापर्यंत येऊ लागल्या आहेत. ह्या मंदिराचं हे दुरून दिसणारं विलोभनीय दर्शन, हिरव्या पार्श्वभूमीवर पांढरा स्वच्छ कळस आणि त्याच्यावरती भगव्या रंगाचं निशाण फडकत आहे, सोनेरी रंगाचा हा आपल्याला दिसू शकतो. इथे कळस आहे, हा सोन्याचा कळस आहे. इथे प्रांगणामध्ये प्रवेश केल्यानंतर मला इथे दिसतंय की मंदिराचे अतिशय सुंदर असे हे सोनेरी रंगाचे गोल रेखीव खांब आहेत. आणि जरी इथे समोर मी जात असलो तरीसुद्धा प्रवेशद्वाराकडे म्हणून बोर्ड लावलेला आहे आणि प्रवेश तिकडे आहे. या इथे एक औदुंबराचं झाड आहे. या इथे आणखीन एक हे कुंड आहे. अर्थात याबद्दल मला अजून तरी माहिती नाही आहे. आतमध्ये कोण माहिती देणारं मिळालं तर आपण ती घेऊ. या इथे एक चांगल्या प्रकारचं मला इथे स्टेज दिसतंय. कोकणातलं वैशिष्ट्य असं आहे की या इथे उत्सवामध्ये बहुतेक सगळ्या ठिकाणी स्थानिक मंडळींच्या नाटकाचा प्रयोग होत असतो. हे त्यासाठी असणार आहे, हे स्टेज आहे. आणि दुसरं म्हणजे इथे पालखी खेळवण्याची एक पद्धत आहे. हे पहा, या इथे एक अतिशय चांगला असा प्रकार, ज्याला आपण प्रदक्षिणा मार्ग म्हणतो, हा इथे केलेला आहे. आणि अर्थातच मंदिराचं, सगळ्या मंदिरांचं वैशिष्ट्य असलेली दीपमाळ, ही सगळी दीपमाळ ही जांभ्या दगडामध्येच केलेली दिसते. आणि मध्यभागी हे तुळशी वृंदावन आहे. संपूर्ण मंदिर हे जर का आपण पाहिलं तर हिरव्या वनराईने नटलेलं आहे. आणि असं म्हणतात की ह्या मंदिराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आपल्या इथे वाघसुद्धा देवीच्या दर्शनाला येत असतात. इतकं इथे भोवती जंगल आहे. या इथे विविध देणगीदारांनी जी देणग्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये विशेष सेवामध्ये सुधाकर विठोबा सुर्वे आणि सौ नीता सुधाकर सुर्वे यांनी 40 लाख रुपये खर्च केलेला आहे. जवळपास पंचधातूचा कळस आणि RCC बांधकाम करून त्यांनी अर्पण केलेलं आहे. अशा प्रकारची इथे आहे. आतमध्ये संपूर्ण मी पाहतोय अतिशय सुंदर सुबक हा दरवाजाच पहा, अतिशय सुंदर कोरीव काम असलेला. आणि हे कमानी लाकूड आहे आणि ह्या लाकडावरती सुंदर कोरीव काम आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो. इथे ह्या भिंती ज्या आहेत या पूर्णपणे जांभ्या दगडाच्या भिंती आहेत. मला वाटतं इथे CCTV पण आहे. येथे देणगी देण्यासाठी एक बोर्ड लावलेला आहे. हा नीट दाखवतो, म्हणजे काय होईल की जर का कोणाला देणगी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. दर्शनाला आलो, आज मंगळवार आहे ना. कोकणातल्या मंदिरांमध्ये नेहमी आपण पाहू शकतो की एका मंदिरामध्ये 2 किंवा 3 देवदेवता ह्या विराजमान असतात. त्यापैकी हे मुख्य देवी याचं स्थान आहे महालक्ष्मीचं. आणि सतत या ठिकाणी भाविकांची ये जा चालू असते. सगळं काम हे आपण पाहू शकता की इथे जांभ्या दगडामध्ये केलेलं आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारचे डिझाईन केलेलं लाकूड या ठिकाणी वापरलेलं आहे. अतिशय सुंदर आहे. ही आहे श्रीदेवी महाकाली.
नाही नाही, मी फोटो नाही काढत आहे. हे व्याघ्रांबरीचं स्थान आहे. मी आता मंदिरातल्या देवतांचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा प्रदक्षिणा मार्ग आहे. संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग हा अतिशय चांगल्या पद्धतीने, चांगल्या दगडांचा आणि बाजूला असलेल्या या खांबामुळे खूपच सुंदर झालेलं आहे. आणि हे सगळं जे वातावरण आहे, इथे कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणाचा संपर्क नाही आहे, इथे कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही आहे. फक्त पक्ष्यांचा किलबिलाट हा हलक्या प्रमाणामध्ये येतो आहे. हा संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग आहे. आणि इथे मंदिराच्या कमिटीने एक छोटी इमारतही बांधलेली आहे, कदाचित भक्त मंडळींच्या राहण्यासाठी आणि इतर वेळेला सुद्धा ज्या वेळेला लागते गरज, उत्सव वगैरे असताना त्याच्यासाठी असावी. आपण ही प्रदक्षिणा देखील पूर्ण केलेली आहे. माझ्याबरोबर आपणही ही प्रदक्षिणा पूर्ण केलीत आणि आता आपण या ठिकाणी पुन्हा देवीचं दर्शन घेऊन आता भक्त मंडळींच्या दर्शनामध्ये कुठे आपल्यामुळे व्यत्यय येणार नाही याची काळजी घेऊया आणि शूटिंग थांबवूया.